तर अंजली दमानी यांच्या शोध मोहिमेमध्ये सुद्धा अडथळ्याचे प्रयत्न होत आहेत का असा सवाल आता उपस्थित झालाय. कारण ऑनलाईन मागवलेली खतांची ऑर्डर पोहोचूच दिली नाही असा आरोप अंजली दमानी यांनी केलाय. ॲग्री बेगरी वेबसाईटवर खतांची ऑर्डर केली होती. ऑर्डर स्वीकारून प्रॉडक्ट हरियाणाहून निघालं देखील होतं असं दमानी यांनी सांगितलं. मात्र आपली ऑर्डर आपल्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच थांबवली गेली असा आरोप दमानी यांनी केलाय. आपली ऑर्डर कोणी रोखली, कोण जबाबदार ते अजित पवारांनी सांगावं. यासोबतच आपली ऑर्डर रोखण्याची 2 दिवसांमध्ये चौकशी करावी अशी मागणी अंजली दमानी यांनी केली आहे. ज्या खतांविषयी आणि ज्या खतांच्या किमती अधिक रकमेला सरकारने खरेदी केल्या असा आरोप दमानी यांनी केलेला होता, त्याच खतांची ऑर्डर दमानी यांनी केलेली होती. कृषी घोटाळा धनंजय मुंडे यांनी केला असा सरळ मी आरोप केला होता. त्याचे नुसते आरोप नव्हता, त्याचे पुरावे देखील मी दिले होते. त्याच्यानंतर मला असं वाटलं की आपण हे विकत घ्यावे, म्हणून मी ते रात्री त्याची ऑर्डर प्लेस करून या ॲग्री बेगरी नावाच्या वेबसाईटवरनं ते विकत घेतले. काल ते 12 वाजता दुपारी माझ्या घरी पोहोचणार होतं. अचानकपणे ते रिटर्न गेलं आणि कॉलवर धडधडीतपणे मला सांगण्यात आलं की इफ्को कंपनीने हे थांबवलंय. म्हणजे आता हे खात्रीने मी सांगू शकते की हा धनंजय मुंडे यांचा स्कॅम आहे आणि मोठा स्कॅम आहे. तर ई कॉमर्सला इफ्कोची उत्पादनं विकण्याचा अधिकार नाही. हे प्लॅटफॉर्म गैरवाजवी किमतीमध्ये उत्पादनं विकतात आणि त्या वेबसाईटला ऑनलाईन विक्रीचा अधिकार नाही असं मंत्री धनंजय मुंडेंच्या कार्यालयातून दमानी यांच्या आरोपांबाबत स्पष्टीकरण देण्यात आलंय. आणि स्वतः अंजली दमानी या सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरून आहेत. अंजलीजी, आपण ऐकलं असेलच, धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय. ई कॉमर्सला इफ्कोची उत्पादनं विकण्याचा अधिकारच नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. काय म्हणाल आपण या स्पष्टीकरणावर? नाही, आता त्याच्या पुढची ओळ जी आहे ती पुन्हा एकदा मला सांगू शकाल का, की त्यांनी काय करतात ते? ई कॉमर्सला इफ्कोची उत्पादनं विकण्याचा अधिकार नाही आणि गैरवाजवी किमतीलाही उत्पादनं विकली जातात असं स्पष्टीकरण आहे. गैरवाजवी किमतीला ही विकली जातात. हो, ते तर 92 रुपयाला विकतायत. गैरवाजवी दरात तर तुम्ही विकत घेतली आहे 220 रुपयाला. ते तर बिचारे 92 रुपयाला एक विकताय. तुम्ही 220 रुपयांनी 19,68,000 बॉटल घेतल्या आहेत. आणि गैरवाजवी कोण, तुम्ही का ते? आता याच्यात इतके मोठे मोठे खुलासे करणार आहे मी. आता ही प्रोडक्ट्स काय आहेत, ती किती ताकदीची होती, कशी होती, याचे अनेक खुलासे करायला मी उद्या सकाळी 11 वाजता पुन्हा एक प्रेस कॉन्फरन्स घेईन. मग धनंजय मुंडेंनी सांगावं याच्यावर त्यांना काय वाटतं, त्यांच्या भावना काय आहेत आणि काय क्लॅरिफिकेशन त्यांना द्यायचं आहे. कारण आता माझ्या हातात महाराष्ट्राचं गॅझेट आहे. आणि महाराष्ट्राचं नाही, गॅझेट ऑफ इंडिया आहे, इंडिया. आणि ते गॅझेट मध्ये सरळ दिलंय की हे नॅनो युरिया हे जे विकलं जात होतं हे अतिशय सबस्टँडर्ड दर्जाचं होतं आणि म्हणून ते बंद करून नॅनो युरिया प्लस लॉन्च केलं गेलं. आणि याच्याबद्दलचे सगळे डिटेल मी उद्याच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये 11 वाजता मांडेल. आणि मग पुन्हा धनंजय मुंडेला बोलू दे याच्यावर काय बोलायचं ते. म्हणजे त्याच्यावरनं आणि सिद्ध होईल की त्यांनी कशी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची लूटच नाही केली, फक्त त्यांनी त्यांना जे पोहोचवलंय ते किती निकृष्ट दर्जाचं होतं ते आता लोकांपुढे आणणार आहे. याची उद्याची प्रेस कॉन्फरन्सची वाट बघा, 11 वाजता सगळ्यांनाच येऊ दे. ठीक आहे अंजलीजी, या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपण सविस्तरपणे हे मुद्दे मांडालच. मात्र एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी काही 2-3 प्रश्नांचा खुलासा होणं आवश्यक आहे. त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा असा उपस्थित होतो आहे की ही उत्पादनं तुम्ही जे काही मागच्या वेळी प्रेस कॉन्फरन्स घेऊन आरोप केलेले होते ते किमतीबद्दलचे होते. बाजार मूल्य काय आहे आणि सरकारने ती किती किमतीला विकत घेतली या संदर्भातले आपले सगळे आरोप होते. त्याची कागदपत्र पुरावे देखील आपण समोर आणलेली होती. अशा परिस्थितीमध्ये ही खतं तुमच्या घरापर्यंत पोहोचली असती, तुम्हाला ती डिलिव्हर झाली असती, तर असा काय फरक पडणार होता? नाही, मला ती कोर्टात मांडता आली असती ना. म्हणून मी त्याची डिलिव्हरी मागितली की बाबा मी जे म्हणते ते खरं आहे हे सिद्ध करायला नको का मला. कारण आता आपण बघतोय जे लढताना दाखवतायत स्वतःला की आम्ही लढतोय, ते कशासाठी लढतायत ते एक कत्ता पित्तळ उघडं पडलंच आहे. तर मला असं वाटतं की जे लढतायत ते खरं कशासाठी लढतायत हे बाहेर यायला नको का.
म्हणून मग मला आताच्या घटकेला मला असं वाटतंय की हे जे मी का मागवलं की मी जर म्हटलं की 92 रुपयाला घरपोच डिलिव्हरी मिळत होती हो. म्हणून मी त्याला पैसे भरून इनव्हॉइसची कॉपी आहे माझ्याकडे, ट्रॅकिंग डिटेल्स आहेत माझ्याकडे, त्या गोष्टी शिफ्ट झाल्याचे डिटेल्स आहेत माझ्याकडे, हो. त्या भिवंडीला पोहोचल्याचे डिटेल आहेत माझ्याकडे, पण तिथून परत फिरून ते आज हरियाणाला परत गेलंय हो. ते कोणाच्या सांगण्यावरनं गेलं हे हा जो प्रश्न मी त्यांना जेव्हा विचारला तेव्हा ती म्हणाली की आमच्याकडे ईमेल आले. म्हणलं ते ईमेल मला देऊ शकणार का? तर नाही म्हणे, ते नाही देता येणार, दॅट वी कॅनॉट शेअर विथ यू. बरं ठीक आहे. अंजलीजी, जाता आता बघता आपण किती किलोची ऑर्डर केलेली होती आणि आपल्याला हे 92 रुपयांना मिळालेलं होतं खत? मी 10 लिटरची ऑर्डर केली होती. बरं. ती 92 रुपयाला 500 ml च्या 20 बॉटल. अच्छा. मी 19ला 67 ऑर्डर नाही केल्या तरी मला 10 लिटर म्हणजे त्या 500 मिलीलिटरची बॉटलची किंमत 92 रुपये पडली. बरं. जी माझ्या सरकारला 220 मध्ये मिळाली होती. ठीक, आपल्या उद्याच्या पत्रकार परिषदेवर सर्वांचं लक्ष असेलच. तूर्त धन्यवाद अंजली दमानियाजी, एबीपी माझाला आपण ही सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.